झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। खारगे समितीनं ही नोटीस बजावल्याचं कळतंय। पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहावं लागणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशीसाठी सरकारनं खारगे समिती नेमलेली आहे। या समितीनं बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला ही नोटीस बजावल्याचं कळतंय। नोटिशीनुसार बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पुढील आठवड्यात समितीसमोर आपली बाजू मांडावी लागणार आहे। तर झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस पाठवण्यात आली आहे। खारगे समितीनं ही नोटीस बजावल्याचं कळतंय आणि या नोटिशीनुसार पुढील आठवड्यात या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला चौकशीला हजर राहावं लागणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशीसाठी सरकारनं ही खारगे समिती नेमलेली आहे आणि या संदर्भातली अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहे। चंद्रकांत, खारगे समितीनं बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला ही नोटीस पाठवल्याचं कळतंय, काय नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलंय? या संस्थेला जागा भाडे करारावर दिली 2038 पर्यंत हा करार आहे आणि या शीतल तेजवानी पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे या जागेवर दावा करते आणि त्या दाव्याच्या आधारे त्यांनी त्या अमेरिका कंपनीला जमीन विकलेली आहे। मग मूळ सध्या ज्यांच्याकडे ताबा आहे त्यांचं म्हणणं काय आहे, कारण त्यांच्याकडे ताबा घेण्याचा झाला होता जो 16 जून रोजी, त्यावेळेस त्यांनी कलेक्टरांना पत्र लिहून हे अशा पद्धतीची तक्रार नोंदवली होती। मग त्या संदर्भात आता बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची बाजू या समितीसमोर येणं अपेक्षित आहे, कारण मूळ ताबेदार आजही तेच आहेत। म्हणून त्यासाठी नोटीस पाठवलेली आहे बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला। मग ते जसं कलेक्टरला पत्र लिहिलं तशी ती बाजू समोर मांडतीलच या समितीसमोर। नक्की चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस आलेली आहे। खारगे समितीने ही नोटीस पाठवलेली आहे आणि या नोटिशीनुसार या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला चौकशीला हजर राहावं लागणार आहे।